नमस्कार, डेली स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक अशी स्टोरी घेऊन आलेली आहे जी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार। चला तर वेळ न घालवता स्टोरीला सुरुवात करूया। मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते। रात्रीचे 12 वाजून गेले होते। आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होतं। अंगाला थंडगार वारा झोंबवत होता। गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता। हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेले अश्रू, ओठांवर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबले होते। डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही। फक्त एक विचार मनात चालू होता, तो म्हणजे का आज त्यांनी देह सोडला। पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाईही पुसत होती, पण माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं। त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला, पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत? हे सत्य की असत्य, ते वास्तव की स्वप्न, काहीही समजत नव्हतं। मी एकदम अशी स्तब्ध होते। गाड्या माझ्या जवळून जात होत्या, तरी मला कशाचंच भान नव्हतं। माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्याभोवती फिरत होता। आत्ताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे। का त्याने कशाला मरण घेतलं? मरण घेणे एवढे सोपे असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतो का? एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना, असं ती आता बोलत असते मनाशी। आणि ती पुन्हा म्हणते की ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षामध्ये आहे। डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती। तो अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला, ठीक आहेस तू? आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं। तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला तो आधार, सगळं मला आठवतंय। आणि मी कोमजलेल्या स्वरात बोलले, मी ठीक आहे, असं म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते। त्यावेळेस मी न बोलताही तो माझ्याकडे बघत मला बोलला, ते ना आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत। मी तुझ्याकडे बघत म्हणाले, माहिती आहे मला। मी त्याच्याकडे बघत म्हणाले, माहिती आहे मला। हो ना, किती विचित्र गोष्ट आहे ना? तो बोलला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केलं, सांगतो थांब। एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं, पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो। आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेचच घर सोडतो। ते कशासाठी? फक्त स्वातंत्र्यासाठी। हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं। तो बोलतच होता, तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला। तो बाय टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला। मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते। आई वडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते। पण कळत न कळत मला सांगून गेला की घरी जा, कोणीतरी वाट बघतंय। आताही तुझा एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे। घरी जाण्याचा एकमेव कारण म्हणजे तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता। आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिस जवळ। तो माझ्यासोबत काम करत होता। परत त्या भेटीमुळे ना मला तुझ्यावरती प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावरती होतं। आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं। ते तासनतास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे सुखदुःख वाटून घेणे, हे सगळं काही आता तिला येथे आठवत असतं। दिवसाची रात्र कधी व्हायची कळतच नव्हते। दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडून गेलेले होते। आणि पुन्हा ती म्हणते की आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं। पण आज सकाळी मी उठल्यावर माझा फोन घेतला तुझा शुभप्रभात मेसेज वाचण्यासाठी, पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेज आला नाही। तुला मी 10-12 कॉल पण केले, पण तो कॉलही उचलला नाही। मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले। तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केलेली होती। रडण्याचा आवाज येत होता। कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोकअश्रू अंघोळत होते। त्या गर्दीला लोटत मी पुढे आली। बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता। मला काहीच समजले नाही। माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं। मी तुझ्या जवळ आले
काही बोलले नाही, काही समजत नव्हतं, पण डोळ्यांना मात्र सगळं कळालं होतं. म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते. गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही, म्हणून तू हे आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला, मात्र माझा काहीच तू विचार केला नाही. माझं डोकं तुझ्या खांद्यावरती ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, माया काळजी घे आणि झालं तर माफ कर. मला शेवटचं बोलणं झालं नाही, पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे. मी तुला काही सांगू शकलो नाही. मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल. आई वडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून आता उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहिती नाही. माझ्या या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावलीच गेली. मला काहीच कळत नाहीये काय घडलेलं आहे, कसं घडलं, काय घडलं. एवढं प्रश्न घेऊन मी ओरडले, किंचाळले. पावसाचे थेंब माझ्यावरती पडत होते, तेही माझ्यासोबत रडत आहेत आणि मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत आता ओरडले, राम. एकच आवाज आता कानात घुमत होता, तो तुझा आवाज होता. ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडला. रक्त वाहत होतं. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्यातील कोणी बोलले की मी मेले आहे, पण त्यांना काय माहिती, मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं. सकाळीच आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या, पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता. तर तुम्हाला कशी वाटली प्रेक्षकांनो ही स्टोरी नक्की सांगा. आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा स्टोऱ्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. येथेच थांबूया. काळजी घ्या. मस्त राहा. धन्यवाद.